तुमचे पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मंगळवारी 4 ऑगस्टची रात्र आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकते. याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या नशिबाच्या पाटावर एक असा खेळ सुरू झाला आहे जिथे तुमची एक छोटी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, अत्यंत सावधान. तुमच्या नात्यातील तुमच्या अत्यंत जवळची एक स्त्री तुमचं हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. ती बाहेरची कोणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते किंवा तुमच्या नात्यातील किंवा तुमच्या प्रेमाच्या नात्यामधील देखील असू शकते किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेली असू शकते. ही स्त्री अशी आहे जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासाठी काही करायला तयार आहात. पण मंगळवारी 4 ऑगस्टला ती स्त्री तुमच्या पाठीच्या मागे असा खेळ करणार आहे जसा घाव तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजच असं काय घडणार आहे? असं काय आभळ कोसळणार आहे? मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, ज्योतिषशास्त्राचा हा एक भयंकर आणि सर्वात मोठा दुर्मिळ योग आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु मानले जातात. त्यामुळे हा ग्रह अत्यंत विचारपूर्वक चालणारा आणि कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी राग आणि रक्ताचा करार आहे. तुमच्या राशीवर मंगळाची वक्रदृष्टी पडली आहे आणि त्यात राहू केतू यांची सावली मिसळली आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार स्त्री शक्ती उलटी फिरते. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकर्मक न राहता तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालली की ज्यामुळे तुमच्या हस्ते खेळते संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्रीच्या माध्यमातून नजर लागू शकते. ती स्त्री तुमच्या विनाशाचं कारण ठरेल. मीन राशीच्या मंडळींनो, हे मनाने अतिशय प्रामाणिक असतात तुम्ही. कोणाचे 2 रुपये तुम्ही स्वतःकडे ठेवत नाही आणि संकटात असले तरी स्वतःचा खिसाही रिकामी करून मदत द्यायला तयार असतात. तुमची हीच वृत्ती आणि हाच आपलेपणा, हा स्वभाव आज तुमच्या सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुम्हाला तुमच्या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्यासमोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकी सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात तिच्यासारखं चांगलं कुणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. त्याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मुखवट्यामागे काय लपलं आहे हे तुम्हाला पुढच्या काही क्षणात कळेल. त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मीन राशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे ना ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अशा 4 धक्कादायक गोष्टीचा खुलासा करणार आहोत, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ती स्त्री नेमकी कोण आहे? तुमच्यापासून ती कधीच लपू शकत नाही. ही स्त्री एवढी भयानक आहे की तुमचं घर फोडणार, तुमचं बँक खाते रिकामी करणार, तुम्हाला कोर्टाच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडायला येणार. मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी मंडळींनो, मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्या चुका केल्यास थेट विनाश होईल. या सर्वात तुमच्या कुलदेवतेचं आणि बजरंगबलीचे गुप्त उपाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्या स्त्रीचा डाव उलटून टाकण्यास मदत होईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य सुरक्षित आहे तर हा तुमचा मोठा गैरसमज असू शकतो. कुठेही खोटं बोलत नाही, ग्रहांची चाल कधी चुकत नाही. डोळे कान उघडे ठेवू नये का? मंगळवार 4 ऑगस्टची रात्र तुमच्या आयुष्याला दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया ती स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. मीन राशीच्या मंडळींनो, आता तुम्ही अशा टप्प्यावर आलात जिथे आपल्या त्या चेहऱ्यावरून बुरखा फाडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की ही कोण आहे ती स्त्री तुमच्या आयुष्यात नेमकं म्हणजेच की कोणत्या रूपात वावरणार आहे. ज्योतिषशास्त्राचा अंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा मीन राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा विपरीत योग होतो तेव्हा ती स्त्री तुमच्या अगदी जवळच असते. ती अनोळखी नसते. तिला तुमच्या घराची, तुमच्या कमजोरीची आणि तुमच्या पैशाची संपूर्ण माहिती असते. चला तर मग आपण जाणून घेऊया ती कोण असू शकते. हे 3 वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊया.
पहिली शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकापैकी एक असू शकते. अगदी ही स्त्री तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचे नाटक देखील करते. जेव्हा पण तुमच्या घरात काही चांगलं घडतं, जेव्हा तुमची प्रगती होते, तुम्ही गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं घेता, तेव्हा ती स्त्री तुमचं कौतुक करेल. पण तिच्या डोळ्यात मत्सर स्पष्टपणे जाणवेल. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. भावा बहिणीमध्ये वाद, सासूनामध्ये विष कालवेल. नवरा बायकोमधला विश्वासाला तडा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तिचा मुख्य उद्दिष्ट मंगळवारी 4 ऑगस्टला ती घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद पेटेल. दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरीत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी महिला तुमच्या विरोधात कट रचत असेल, करत असल्याचं दाखवून, तसेच ऑफिसमधील सिगरेट म्हणजेच की गुप्त गोष्टी दाखवून घेण्याचा तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या माणसांचे कान भरवते. मंगळवारच्या दिवशी तुमच्या ईमेलचा वापर करून ती स्त्री तुम्हाला अडचणीत आणू शकते. मीन राशीचे पुरुष खास करून यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतका गोडवा असेल की तिच्या शब्दाचं तुम्ही तुमची वेळ विसरून जाता. तुम्ही नेहमी स्वतःला विसरून जाल की ही स्त्री एवढी चालाक आहे की नेहमी स्वतःला विचारते किंवा संकटात असल्याचं दाखवते, जेणेकरून तुम्हाला तिची स्नानभूती वाटेल. ही स्त्री केवळ एका तुमच्या पैशावर आणि तुमच्या संसारावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. मंगळवारी 4 ऑगस्टला ती तुमच्याकडून मोठे घर, आर्थिक मदत मागू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात अडकू शकते. इथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चितच असेल. आणि जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर 3 लक्षणावरून तुम्ही तिला आजच ओळखू शकाल. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे ती तुमच्यासमोर इतरांची प्रचंड बदनामी करेल. तुमच्या जवळ एखाद्या व्यक्तीच्या तुमच्याच घराबद्दल किंवा सहकार्याबद्दल त्यांच्या पाठीमागे तुमच्यासमोर बदनामी करेल. तिला तुमच्या पगाराचा, तुमच्या बँक बॅलन्सचा किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असेल. आज मला एवढे पैशाची गरज आहे, हे माझं काम करून दे, असं म्हणून ती तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिला फोन कॉल येईल आणि ती बाजूला जाऊन बोलेल. तुमच्यापासून काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर एक भीती व खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणेल. मीन राशी, शनी आणि मंगळ युती तुम्हाला हाच इशारा देत आहे की या स्त्रीचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही तिच्या गोड बोलण्यात बळी पडत असाल तर मंगळवारचा सूर्य तुमच्या आयुष्यात अंधार पडून म्हणजेच की अंधार घेऊन येईल. आता प्रश्न येतो की ती नेमका कोणता कट रचत आहे, तिचा पहिला वार कसा असणार आहे, आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण पहा. मीन राशीच्या मंडळीनं लक्ष देऊन ऐका, कारण आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागाकडे आलो आहोत. तुम्ही आतापर्यंत ती लक्षण समजून घेतली होती की कोण असू शकते आणि अंदाज पण लावला होता. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ती मंगळवारी रात्री तुमच्या नेमका कसा वार करणार आहे, त्याचं अंतिम कट काय आहे. आता ग्रहांची आजची स्थिती सांगते की मीन राशीच्या लोकांचा स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. ती स्त्री नेमकी तुमच्या या स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवत आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे. याची तयारी तिने आधीपासूनच केली आहे. पहिला आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. मंगळवारच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा खोटा आरोप लावू शकते, ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ती स्त्री असेल तर तुमच्यावर फसवणूक किंवा दगाफटका केल्याचा खोटा आरोप लावेल, तुमची नोकरी धोक्यात आणेल. आणि जर ती नातेसंबंधी किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल तर घरगुती वादाचे रूप थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीच्या पर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला देईल. आणि जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालायला गेला तर ती स्वतः बरोबर दाखवेल आणि तुमच्या विरुद्ध पुरावे उभे करेल आणि तुम्हाला गोत्यात आणेल. दुसरा वार तुमच्या खिशात किंवा तुमच्या कष्टाच्या पैशावर होईल. मीन राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर भावनिक नाटक करून, रडून किंवा स्वतःला मोठ्या संकटात दाखवून तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करू शकते किंवा एखाद्या खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावू शकते. त्यामुळे तिथे काळजी घ्या, कारण तुमचा पैसा कायमचा अडकू शकतो आणि तुम्ही कायमच्या रस्त्यावर येऊ शकतात. ती स्त्री हे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा कट रचत आहे. मीन राशीच्या लोकांना तुमच्यासाठी तुमची इज्जत, पद, प्रतिष्ठा ही समाजामध्ये खूप मोठी आहे आणि याच पातळीवरती ही स्त्री मंगळवारी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमचं वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमचे काही लोकांसोबतचे व्यवहार ही स्त्री सर्वांसमोर आणू शकते आणि खोटे अफवापासून तुमची प्रतिमा मिलन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. हा तिचा हेतू केवळ तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून टाकण्याचा असेल.
तर ती प्रयत्न करेल की तुम्हाला एवढं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करून टाकायचं की तुम्ही परत उभा राहू शकणार नाही. आता विचार करा की मंगळवारी तुम्ही स्वतःचा ताबा गमावला, तिच्यावर ओरडलात किंवा तिच्याशी वाद घातलात तर काय होईल? ग्रहांची वक्रदृष्टी मंगळवारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही रागाच्या भरात काही बोलता आहेत ते रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी होऊ शकतो. मंगळवार 4 ऑगस्टला तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. मंगळवारी येणारे वाद मंडळींनो, मंगळवारी येणारे वादळ शांतपणे वाहून जाऊ द्या, नाहीतर तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सर्व त्यासोबत वाहील आणि तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून तुम्हाला बाहेर पडणं आयुष्यभर शक्य होणार नाही. मंगळवारी कोणत्या 3 महाचुका टाळायच्यात ज्यामुळे तिसरी तुमचं काही वाकडं करू शकणार नाही? चला तर मग जाणून घेऊया या 3 महाचुका ज्या तुम्हाला मंगळवारी चुकूनही करायच्या नाहीत. मीन राशीच्या मंडळीनं मंगळवारी शहाणपणाचा आणि शांतपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू कितीही बलवान असला तरी तुमचा शांत आणि सहनशील स्वभाव त्या शत्रूवरती मात करू शकतो. त्यामुळे मंगळवारी तुम्हाला किती राग आला तरीच तुम्ही संयम ठेवायचा आहे आणि शांत राहायचं आहे. दुसरी चूक जी तुम्हाला मंगळवारी बिलकुलही करायची नाही ती म्हणजे कोणत्या आर्थिक व्यवहार, तुमचे गुप्त गोष्टी किंवा कंपनीतले काही महत्त्वाच्या गोष्टी, फाईल्स, ईमेल कोणासोबतही शेअर करायचे नाही. कुणी किती विचारलं तरी कोणाला तुमचे गुप्त गोष्टी सांगायच्या नाही. आणि तिसरी चूक जी तुम्हाला करायची नाही ती म्हणजे कुणी तुमच्यासमोर किती दयावाया केली तरीही रडलं तरीही कुणालाहीच म्हणजेच किती जवळचं असला तरीही पैसे उधार देऊ नका किंवा कोणासोबतही पैशाचे व्यवहार तुम्ही करू नका, कारण मंगळवारी दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंगळवारी कोणालाही उधार देऊ नका. या 3 महाचुका टाळल्या तर तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस हा रोजच्या प्रमाणेच असेल. मंगळवारी तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असेल, पण तुम्ही याला शांतपणे उत्तर दिलं तर पुढचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरेल. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. आणि हो, सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि नक्की शेअर करा. आता भयानक संकटातून आणि वाईट स्त्रीच्या कारणीपासून मंडळींनो स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो महाउपाय कोणता आहे तो जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. तर मीन राशीच्या मंडळींनो मंगळवारी 4 ऑगस्टला मंगळवारी 4 ऑगस्टच्या दिवशी या संकटाचा नाश करण्यासाठी तुम्हाला शनिदेव आणि बजरंगबलीचा हा अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय करायचा आहे. मंगळवारी 4 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच की 6 ते 7 या वेळेत एक कोरडा नारळ आणि त्यात थोडे काळे तीळ भरा. दुसरे, त्यानंतर मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन बजरंगबलीसमोर एक शनिदेवासमोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तो नारळ तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने 7 वेळा उतरा आणि ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः तसेच हनुमान चालिसाचा एक पाठ करा. तो नारळ मंदिराच्या पायरीवर किंवा मारुती रायाच्या चरणीशी ठेवून सरळ घरी निघून या. यामागे मंडळीनो मागे वळून देखील पाहू नका आणि वाटेत कोणाशी बोलू नका. हा महाउपाय केल्याने तिसरी किंवा कोणताही शत्रू तुमच्या अजिबात काही वाकडं करू शकणार नाही. आणि सर्व गोष्टी म्हणजेच की हे सर्व गोष्टी कोणालाही सांगू नका. सर्व वाईट शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच भस्म होतील. येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. आणि हो मंडळी, हा उपाय केलेला कोणाला सांगू नका, कोणासोबत शेअर करू नका. आणि मी असं केलं आहे, मी असं करणार आहे अशा गोष्टी देखील सांगू नका, कारण की शत्रू कोणाच्या मनात काय चालू हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे उपाय करताना गुप्तपणे उपाय करा आणि घरामधलं कोणतेही शुभ कार्य जर घडणार असेल किंवा घडायचं असेल तर कोणालाही सांगू नका, कारण की कोणाला वाटत नाही की याचं चांगलं व्हावं. त्याच्यामुळे आपल्या गुप्त गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवा. जेव्हा आपले सर्वच गोष्टी चांगल्या झाल्या तेव्हा जरी तुम्ही सांगितलं तरीही चालेल. तर मंडळीनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर मंडळीनो, भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.